नमस्कार, मी नीलाक्षी काळे सालके. मातृगंधच्या वैज्ञानिक माहितीपर गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत. अज्ञान मान्य करते ते विज्ञान. डॉक्टर शंतनू अभ्यंकर. चूक शोधा, चूक मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा, असं विज्ञान नावाची युक्ती आपल्याला सांगते. चूक आणि अज्ञान मान्य करणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. मेंडेलिफची आवर्त सारिणी नावाचा चौकोन चौकोन असलेला एक मोठाच्या मोठा तक्ता तुम्ही रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत पाहिला असेल. साऱ्या मूलद्रव्यांची क्रमवार आणि शिस्तशीर मांडणी या तक्त्यात केलेली असते. आज आपल्याला सारी मूलद्रव्य माहिती आहेत. पण जेव्हा मेंडेलिफ नावाच्या शास्त्रज्ञाने हा तक्ता पहिल्यांदा तयार केला, तेव्हा म्हणजे 1869 साली काही मोजकीच मूलद्रव्य ठाऊक होती. त्याने केलेला पहिला वहिल्या तक्त्यात काही चौकोन चक्क रिकामे दिसत होते. रिकामे चौकोन हीच तर त्याच्या यशाची गुरुकिल्ली. त्याच्या पूर्वीही अनेक जणांनी असाच तक्ता तयार करायचा प्रयत्न केला होता. ठाऊक होती ती सारी मूलद्रव्ये सगळ्या चौकोनात भरून शिस्तीत बसवण्याचा प्रयत्न केला होता. पण मेंडेलिफ यशस्वी ठरला. याचे कारण त्याने सगळे चौकोन भरलेच पाहिजेत हा अट्टाहास सोडून दिला. प्रत्येक चौकोन म्हणजे काही विशिष्ट गुणधर्म अशी याची रचना आहे. काही चौकोनात आपल्या गुणधर्माने फिट्ट बसतील अशी मूलद्रव्ये त्या काळी माहीतच नव्हती. अशा अज्ञात मूलद्रव्यांच्या संभाव्य जागा त्याने रिकाम्या ठेवल्या आणि तक्ता जुळून आला. या रिकाम्या जागा म्हणजे अज्ञान मान्य असण्याच्या खुणा. ह्याच्याही पूर्वी जेव्हा युरोपीय प्रवासी प्रथम दूरदेशी जहाजे हाकू लागले, तेव्हा त्यांनी त्या किनारपट्टीचे नकाशे बनवले होते. किनारपट्टी लगतचा प्रदेश त्यांना चांगलाच माहीत होता. पण थोडे आत गेल्यास काय आहे हे अजिबात माहीत नव्हते. मग त्यांच्या नकाशात किनारपट्टीच्या प्रदेशातील सर्व बारकावे असत, पण आतल्या भागात भूते-खेते, चित्रविचित्र प्राणी, पक्षी, राक्षस अशी काल्पनिक चित्रे काढून ती जागा भरवलेली असे. पुढे काही शतकानंतर काढलेल्या नकाशात मात्र अज्ञात जागा कोरी ठेवलेली आढळते. अज्ञानाचा शोध हा माणसाला लागलेला एक मोठा शोध आहे. प्रामाणिकपणाची ही मोठीच्या मोठी झेप म्हणायची. असा प्रामाणिकपणा आपल्याला विज्ञान नावाच्या युक्तीकडे घेऊन जातो. जे माहीत नाही ते माहीत नाही म्हणायला विज्ञानाला शरम वाटत नाही. उदाहरणार्थ, पृथ्वीवर पहिला सजीव कसा निर्माण झाला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नाही. ह्याविषयी आपल्याला नेमकं काही सांगता येत नाही. पृथ्वीवर पहिला सजीव कसा निर्माण झाला असं विचारलं तर तुमच्या विज्ञानाच्या शिक्षिका तुम्हाला काही गोष्ट सांगणार नाहीत. त्या कदाचित म्हणतील, ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर माहित नाही बाई. मोठेपणी तूच शोधून काढ आणि मला म्हातारीला घरी येऊन सांग. पण इंटरनेटवर शोधलं तर पहिला जीव आला कुठून हे सांगणाऱ्या जगभरातल्या 7-8 डझन कथा सहज सापडतील. कित्येक कथात आकाशातल्या कोण्या शक्तीने हे केल्याचं सांगितलं आहे. कुठल्याशा कथेत अंड्यातून पहिला जीव निपजला असं सांगितलं आहे. बॅबिलोनियाच्या कथेत मुम्मू टियामत आणि आपसू या आदी आईबाबांपासून जीवसृष्टी उत्पन्न झाल्याचं सांगितलंय. सारे जीव पृथ्वीच्या पोटातून वर आले असंही सांगणाऱ्या कथा आहेत. पण असल्या कोणत्याच कथेत आजवर काहीही तथ्य आढळलेलं नाही. म्हणजे विज्ञानालाही काही सांगता येत नाही आणि या कथातही काही दम नाही. आता तुमच्या मनात येईल, की जर का विज्ञानालाही काही माहीत नाही, तर मग एखादी कथा खरी मानून चालायला काय हरकत आहे? हरकत आहे तर? हरकत अशी आहे, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर एकदा सापडलं असं तुम्ही समजलात, की आपोआपच पुढील शोध थांबतो. समजा सर्व सजीव सृष्टी पृथ्वीच्या पोटातून वर आली आहे, असं आपण समजून चाललो, तर प्रत्यक्षात सजीव सृष्टी कशी उत्पन्न झाली हे कशाला कोण शोधत बसेल? दुसरा मुद्दा असा, की असं एखादं खोटं आणि चुकीचं कारण आपण मान्य केलं, की पुढचे सारे आडाखे, अंदाज, इतर संबंधित प्रश्नांची उत्तरेही चुकत जातात. उदाहरणार्थ, एखादा आळशी मुलगा गणितात नापास झालाय. त्याला 0 मार्क आहेत. समजा तो म्हणाला, उत्तरपत्रिकेवरचा हा लाल भोपळा जमिनीतून येऊन तिथे बसलाय किंवा एका अंड्यातून हे शून्याचे अंडे बाहेर आले आणि माझ्या बोकांडी बसले. तर तुम्ही काय म्हणाल?
जोपर्यंत आपल्या आळशीपणामुळे, अभ्यास न केल्यामुळे 0 मार्क पडल्याचं तू मान्य करत नाही, 0 मार्कांमागचं खरंखुरं कारण शोधून काढत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होईल का? म्हणूनच एखाद्या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत नसेल, तर माहीत नाही असं मान्य करावं. चुकीचे, खोटे कारण कधीही चिकटवू नये. विज्ञान नावाची युक्ती आपल्याला असं सांगत असते. धन्यवाद.